तर मी माझ्या मित्रासोबत कुठे चाललो होतं, कॉलेज करून मस्तपैकी सुट्टी झाली. त्या बस स्टॉपात जाऊन वाट पाहिलो केतनची, कारण केतन आला. केतन म्हणे चल म्हणे आपण जाऊ म्हणे. पहिले शर्ट बदलून घेतलं बड्यापैकी, मग केतनला गाडीवर बसवलं मग निघलो मस्तपैकी जोगापूरला जायसाठी. जोगापूरच्या गेट पाशी गेलो, तिथे 20 रुपयाची तिकीट फाडलो आणि केतनला घेऊन निघलो मस्तपैकी अंदर. बड्यापैकी निसर्गाचा आनंद घेत मग आम्ही पोहोचलो जोगापूरचे पहिले मारुतीपाशी गेलो. तिथं मस्तपैकी तिथं बंदर वगैरे होती. बंदरपाशी थोडंसं भेटून गेलो. मग जय श्रीराम म्हणलं, मंदिराचे दर्शन घेतलं. मग वापस निघलो आम्ही रस्त्यानं दुसऱ्या मारुतीपाशी. मग नंतर पोहोचलो आम्ही दुसऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो. तिथं पण दर्शन घेतले बड्यापैकी. मग बाहेर आलं तर तिथं आपले मित्र भेटले. मित्रांपाशी गेलो. मित्र म्हणे आम्ही पण दर्शन घेतो, तुम्ही थांबून राहा. आम्ही थांबून होतो. मग मित्र आले, मित्रांसोबत निघलो आम्ही तिसऱ्या मारुतीपाशी जायसाठी. जाता आपले गोड मित्र भेटले, त्यांच्यासोबत बोललो. तिथं बंदर पण भेटले, बंदर पाहून घेतले. मग गेलो तिथं आम्ही तिसऱ्या मारुतीपाशी जायसाठी. तिथं दर्शन वगैरे घेतलं. तिथं आपले पोटे भेटले, पोट्यासोबत थोडं बोलून घेतलं. मग तिथं आम्ही पोटे जमा झालो. मग आम्ही असं पाणी पाजून पुण्याचं काम करायला खूप आनंद भेटते. असं तुम्ही पण पाणी पाजत जावं असं बड्या. मग आम्ही जराशी वेळ बसून घेतलं. तर तिथं आपल्याला आपले गोड मित्र भेटून घेतलं, सोबत थोडं बोलून घेतलं छानपैकी. मग पोट्टे म्हणे चला म्हणे आपण चालू जाऊ म्हणे सिद्धेश्वरली म्हणे. ठीक आहे म्हणलं. मग ते पोट्टे समोर, मग दुसरी पण गाडी त्याची समोर. मग आम्ही सर्वांच्या मागे, कारण की केतन दादा आमची गाडी थोडी हरू चालवते म्हणून. मग मी दुसऱ्याच्या गाडीवर बसून गेलो, बबल्या भाऊच्या गाडीवर. मग समोर वगैरे आलं तर मग थोडं उतरून घेतलं. गाडीवर बसलो बड्यापैकी गेलो सिद्धेश्वरले. तिथं आपल्याला आपला मित्र योगेश भेटून गेला. योगेश सोबत थोडंसं बोलून घेतलं. मग बडा गेलो मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं बड्यापैकी. दर्शन घेऊन निघलो आम्ही वापिस गावाला जायसाठी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.